तर नमस्कार मित्रांनो. तर फायनली आज आम्ही दार्जिलिंगला पोहोचलो. दार्जिलिंगला पोहोचल्यानंतर आम्ही गेलो चहाचे मळे फिरायला. तर बघू शकता इथं ही आमची फ्रेंड आहे, चहाच्या मळ्यामध्ये कशी स्टाईल मारते. तर हातामध्ये फूल घेऊन शाहरुख खानची पोज देऊन खूपच स्टाईल मारते. मग हिचा शूट घेतल्यानंतर आणि हिची स्टाईल मारून झाल्यानंतर माझा पण थोडासा मूड झाला स्टाईल मारायचा. स्टार्ट. दिसतोय ना पनीर, अरे बाप, दिसतोय ना. हां स्टार्ट. चाट हां काय करू पण आता. ते फुल घे ना असं हातात. हां एक मिनिट. शाहरुख खान पोज. आहा आहा आहा. शाहरुख खान सारख्या पोजा मारून झाल्यानंतर आम्ही आलोत हे सुंदर असं मंदिर बघायला. हे मंदिर खूपच सुंदर होते, पण ह्या मंदिरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी आहे. इथलं वातावरण खूपच जास्त थंड आहे. तर येते वेळी तुम्ही स्वेटर आणायला मात्र विसरू नका. अशा प्रकारे स्वेटर वगैरे घेऊन या आणि इथे येऊन अशी स्टाईल मारायला विसरू नका. अतिशहाणपणा करून झाल्यानंतर मी आलो हा सुंदर असा नजारा बघायला. तर बघू शकताय हा सुंदर नजारा किती सुंदर दिसतोय, वातावरण किती सुंदर आहे. नजारा बघून कंटाळा आला म्हणून परत थोडा स्टाईल मारून अतिशहाणपणा केला. आपल्या अंगातला अतिशहाणपणा काही कुठं जाणार नाही, कारण आपण आहेत बीडची पोरं. बीडची पोरं म्हणलं की अतिशहाणपणा कुठेही जाऊन करणार. अतिशहाणपणा करून झाल्यानंतर मी आलो पाईन ट्रीच्या गार्डनमध्ये. हे आहेत पाईन ट्री. पाईन ट्रीमुळे तुमच्या घरातील फर्निचर तयार केले जाते. या फर्निचर तयार करण्यासाठी पाईन ट्रीचा उपयोग केला जातो. बघू शकता किती सुंदर असं पाईन ट्रीचं गार्डन आहे. तर माझ्या अंगातला शाहरुख खान काय बाहेर निघतच नव्हता. शाहरुख खानची पोज मारून परत फिरलो थोडं जंगलात. इकडं तिकडं पळत सुटलो. पळून दमल्यानंतर परत चालून परत इथं थोडी स्टाईल मारली कुठं, पाईन ट्रीच्या गार्डनमध्ये स्टाईल मारून झाल्यानंतर परत थोडासा चाललो. स्वेटर वर केलं, बाया वर केल्या आणि थकून गेलो म्हणून चहा प्यायला आलो. चहा पेत बसलो. मस्त थंड वातावरणामध्ये असा गरम चहा घेऊन बसलो. तेवढ्यात हे अंकल आले आपल्यामध्ये. अंकलमध्ये आल्यानंतर आपला कॅमेरा तर झाला ब्लॉक. मग काय, अंकलला सांगितलं जा तिकडे. अंकल काय जायला तयारच नव्हते. डबल म्हणलं जा तिकडे. मग अंकल गेल्यानंतर मस्त निवांत चहा पेत बसलो. चहा पिता परत अंकल गेल्यानंतर आपल्या मागून अशा सुंदर आंटी येत होत्या. आंटी येता मी चहा पित होतो. चहा पिऊन झाल्यानंतर माझ्या अंगात आली ताकद. मग थंड वातावरणामध्ये थोडं फिरून घेतलं. फिरून घेता माझ्या फ्रेंडला पण माझ्या मागं भटकत फिरायची लागली सवय. तिनं पण माझ्या मागं भटकत फिरली. फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो इकडं गार्डनमध्ये. त्या गार्डनमध्ये गेल्यानंतर आपल्या भारताचा झेंडा होता. भारत माता की जय. आणि हे आमच्या हॉटेलमधून दिसणारे कंचनजंगा पर्वत होते. त्या पर्वतावर पूर्ण असा बर्फ होता. तुम्ही बघू शकताय बर्फाचे पर्वत किती सुंदर दिसत आहेत. आणि हे दार्जिलिंगमधले सर्वात मोठे हॉटेल आहे आणि त्याच्या हॉटेलच्या बाल्कनीमधून हा असा प्रकारचा नजारा आपल्याला बघायला भेटत होता. आणि हा असा नजारा बघून माझे मन असे एकदम तृप्त झाले होते.